अकोल्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींची गाडी फोडली। राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे मनसैनिक आक्रमक, धमक्यांना भीक घालत नाही, मिटकरींची प्रतिक्रिया। परळीमध्ये ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा। जांभोरी मैदानातल्या अनधिकृत बांधकामावरनं दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले। मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीच, मोदींनीच तोडगा काढावा, पाठिंबा देऊ, उद्धव ठाकरेंकडून भूमिका जाहीर। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या प्रतिनिधींची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर चर्चा। आता पवार, शिंदे, फडणवीस, अजितदादांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा। विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची कोंडी करण्यासाठी भाजपचा नवा प्लॅन। सावरकरांच्या कथित अपमानाचा मुद्दा प्रचारात आणला जाण्याची शक्यता। नाव आणि वेश बदलून दिल्लीवारी करताना अजितदादांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। एअरलाईनलाही जाब विचारणार। उरणमधल्या यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणातला आरोपी दाऊद शेखला उरण पोलिसांनी केली अटक। लवकरच कलबुर्गीतनं नवी मुंबईत आणणार। यशश्री शिंदेची हत्या केल्याची दाऊदची कबुली। अतिरिक्त पोलीस आयुक्त साकोरेंची माहिती। आरोपी आणि मयत पीडितेची ठरवून भेट झाल्याचं तपासात उघड। पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली। उद्या दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये सुनावणी। घाटकोपरच्या असलफा परिसरात मनसेचं खड्ड्यांच्या विरोधात अनोखं आंदोलन। खड्ड्यांमध्ये रोपं लावून चालकांना बाम देत नोंदवला निषेध। सिंहगड मार्गावर डोंगराचा काही भाग झाडांसह खाली कोसळला। दरड हटवण्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता। मुसळधार पावसामुळे केरळमधल्या वायनाड इथं भूस्खलन। 49 जणांचा आतापर्यंत मृत्यू। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उद्या घटनास्थळी जाणार। झारखंडमध्ये ट्रेनचा अपघात। हावडा सीएसएमटी एक्सप्रेसचे 18 डबे रुळावरनं घसरले। 5 ते 6 जण जखमी। घसरलेले डबे हटवण्याचं काम सुरू। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं कांस्य पदक। नेमबाज मनू भाकर आणि सरबजोत जोडीनं केली पदक कमाई। एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।